नमस्कार, स्वागत है आपका। देख रहे हैं आप सी न्यूज भारत। आपके साथ मैं हूं इशिता तिवारी। नांदेड़ में भाजपा ने प्रभाग 17 में आयोजित समीक्षा बैठक में विकास, जनसंवाद और संगठन सुदृढ़ीकरण के अहम मुद्दों पर जोर दिया। आज प्रभाग क्रमांक 17 में भाजपा की समीक्षा बैठक में पूर्व मुख्यमंत्री अशोक राव चौहान और भोकर विधानसभा की विधायक श्री जयाताई चौहान मुख्य रूप से उपस्थित रही, जिसमें प्रभाग के लंबित और पूरे हुए विकास कार्यों का जायजा लिया गया। स्थानीय नागरिकों की समस्याओं को सुना गया और आगामी चुनाव को ध्यान में रखते हुए संगठन को मजबूत बनाने पर जोर दिया गया। श्री जयाताई चौहान ने कार्यकर्ताओं को मार्गदर्शन देते हुए कहा कि उनका उद्देश्य शासन की योजनाओं और विकास कार्यों को अंतिम व्यक्ति तक पहुंचाना और प्रत्येक नागरिक को बेहतर सुविधाएं प्रदान करना है। महापालिकामध्ये बहुमत झालं भाजपचं। आगामी काळामध्ये महापालिकेच्या माध्यमातून जी विकासाची कामं आहे ती कामं करायला एक वाक्यता राहील, कुठल्याही देशामध्ये मतभेद होणार नाहीत आणि बहुमताची महापालिका ही काम करायला सोपी होईल असं आमचं म्हणणं आहे। सर, आपण सगळ्या नगरसेवकांचे गॅरंटर म्हणून हे करणार आहात, जो बोलतो काय त्याबद्दल काय सांगाल जनतेला? नाही, असं आहे की मी कुठली आश्वासनं चुकीची देत नाही आणि जी काही मी बोलतो किंवा आश्वासन देतो ते पूर्ण करण्याची माझी आजवरचा माझा प्रयत्न राहिलेला आहे आणि त्यामुळे लोकांना विश्वास आहे। मागच्या काळात सुद्धा जे आम्ही कामं करू शकलो ते आम्ही निर्णय घेतले आणि जे बोललो त्याचं आम्ही अंमलबजावणी केलेली आहे। तसंच आज जाहीरनाम्यामध्ये भाजपाने ज्या आमच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे त्याही गोष्टीची आम्ही आगामी काळामध्ये अंमलबजावणी करणार आहोत, हा जनतेचा विश्वास आहे। चव्हाण साहेबांचा गड आणि भाजपाचा गड शाबूत राहील का? निश्चित राहील। आपण पाहणार सगळी आम्ही जे बोलतोय त्यात काही लॉजिक आहे। आम्ही कोणाशिवाय देतो का? आम्ही कोणा विरोधात व्यक्तिगत बोलतो? काही नाही। विरोधकांना फक्त पर्सनल बोलतायत, परंतु विकासाच्या कामावर एक शब्दही काही काढत नाही। त्यामुळे लोकांना इंटरेस्ट कामामध्ये आहे, निंदा नाराजकीमुळे लोकांचा इंटरेस्ट नाही। सरस प्रकाराचा शेवटचा दिवस आहे, किती विश्वास आहे? चांगलं वातावरण सुंदर आहे। अनेक ठिकाणी मला जायचं राहिलं म्हणून मी इथे आलो नाही। थँक्यू। सभापती अनुजा अमित सिंह तेहरा, प्रभाग क्रमांक 16 इथून बोलते आहे आणि आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या इलेक्शनबद्दल आपण सर्व आता ही रणधुमाळी सुरूच आहे आणि सर्वांना माहिती आहे की आपले जे मॅनेजमेंट गुरु आहेत अशोकराव चव्हाण साहेब, ज्यांनी आज भाजपाची धुरा सांभाळली आहे, तर त्या साहेबांचं असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे की ते साहेबांचं मॅनेजमेंट एवढं छान आहे नांदेड शहराकरता। त्यांचं जे विजन आहे आणि त्यांनी जो जाहीरनामा काढलेला आहे पक्षाचा, त्यामध्ये निश्चितच नांदेड शहराचा विकास हा त्यांनी प्रमुख ठेवलेला आहे। आणि जेव्हा केंद्रामध्ये नरेंद्रभाई मोदी, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि नांदेड शहरामध्ये अशोकराव साहेब हे गणित जुळून आलेलं आहे, तर माझं या सर्व नागरिकांना 16 आणि 17 प्रभाग मधल्या सगळ्या नागरिकांना माझं आवाहन आहे की येणाऱ्या 15 जानेवारीला आपण सर्वांनी कमळाचं बटन दाबून एकत्रपणे इकडे तिकडे कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता पूर्णपणे आपल्याला वन साईड BJP आणायची आहे। आणि मला विश्वास आहे की अशोकराव साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे निश्चितच घडून येईल आणि नांदेड मनपावर झेंडा हा BJPचाच फडकेल आणि महापौर हा भाजपाचा जर होईल तर निश्चितपणे नांदेड शहराचा विकास चांगल्या प्रकारे करता येईल। साहेबांच्या सोबत मी मागील 25 वर्षापासून आहे आणि आम्ही काम करत आहोत आणि पुढे पण आम्ही साहेबांच्या सोबतच आहोत। त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी न पडता नागरिकांनी BJPला प्रचंड मतांनी विजयी करावं असं मी आवाहन करते। 50च्या जवळपास किंवा त्याच्यावरही येऊ शकतात, कारण याआधी साहेबांच्या 70 सीट आलेल्या आहे। या आधीच्या सेशनमध्ये ज्या वेळेला नगरपालिकेचे इलेक्शन्स झाले तेव्हा 70-75 पूर्ण टप देण्यासाठी कोणी नव्हतं। आता एक राष्ट्रवादी रिंगणामध्ये आहे, चिखलीकर रिंगणामध्ये टप देण्यासाठी सीबीआय पण आहे। नाही, मी तेवढ्या म्हणजे त्या लेवलवर मी भाष्य करू इच्छित नाही, पण एक साहेबांवर जो विश्वास आहे आणि इतक्या वर्षांपासून बघतोय की ते मी म्हटलं ना, मी बोलले ना मॅनेजमेंट गुरु आहे, ते कसं मॅनेज करायचं हे त्यांना माहिती आहे सगळं। अगदी छान, म्हणजे त्यांच्या हातात ही धुरा दिल्यावर ते म्हणजे मला विश्वास आहे की साहेब हे सगळं व्यवस्थित मॅनेज करून टाकतात, काही त्याला बघावंच लागत नाही कोणालाच। त्यांचं जो विजन आहे तसं। सर आज आपण काय सांगणार सर?
अशोकराव चव्हाण साहेबांची आज बैठक झाली त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार? आज या मावळत्या प्रचाराचा दिवस असताना आजची यांची एक सभा आमच्या प्रभाग क्रमांक 16 आणि 17मध्ये एक यशस्वी ठरली आणि हे आमचे 8ही उमेदवार आणि जवळजवळ भाजपचे 55 ते 60 उमेदवार या नांदेड महापालिकेमध्ये येऊन भाजपचा झेंडा निश्चित फडकेल यावर आता आमचा ठाम विश्वास आहे. सर, आपण आज जनतेला काय आवाहन करणार? जनतेला जर विकास पाहिजे असेल, केंद्रात मोदी साहेब, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जवळजवळ अशोकरावजींचं नेतृत्व आहे आणि तेच कायम आमच्या नांदेड महापालिकेमध्ये राहायला पाहिजे. त्या हिशोबानं नांदेडच्या जनतेनं आज आम्हाला भरघोस मतानं विजयी केलं पाहिजे आणि विकासाची गंगा ही अखंड चालू ठेवली पाहिजे. तर मुदखेडमध्ये जे उपमहापौर ते उपमहापौर ही एक चांगल्या विकासाची एक नांदी आहे की हा भाजप यांचा पक्ष आहे, त्यांचा पक्ष आहे मनाला वाव नाही दिला आणि येणाऱ्या तिथल्या तालुका अध्यक्षपदसुद्धा आज त्यांनी एका मुस्लिम समाजाला दिले. ती एक चांगली बाब है भाजपसाठी. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता भारत मांद्रे की रिपोर्ट। इस समीक्षा बैठक ने न केवल विकास कार्यों, जनता की समस्याओं पर ध्यान केंद्रित किया, बल्कि संगठन को मजबूत बनाने और जन सेवा को सर्वोच्च प्राथमिकता देने का संदेश भी दिया। फिलहाल इस रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।